नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप 2026 ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचं ते आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही या सर्च बारवर मुख्यमंत्री फेलोशिप असं जर टाईप केलं तरी ते येऊ शकतं आणि ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप 2026 चला विकसित महाराष्ट्र एकत्र काम करूया, अर्ज करा यावर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. पण त्या अगोदर तुम्हाला लाभ कोणकोणते मिळणार आहेत ते प्रथम आपण पाहूया. या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार आहेत की फेलोशिप शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांचा समकक्ष दर्जा राहील. म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी आता अप्लाय करणार आहात ते पद गट अ साठी जे काही समकक्ष अधिकारी आहेत त्यांच्या बरोबरचा हा दर्जा राहणार आहे. त्याचबरोबर ओळखपत्र, ईमेल आयडी हे तात्पुरते राहणार आहेत. दरमहा 56,000 विद्यावेतन तसेच प्रवास अनुषंगिक खर्चासाठी दरमहा 4,500 असे एकूण 61,500 तुम्हाला पगार मिळणार आहेत. म्हणजे शिष्यवृत्ती मिळणार आहेत किंवा काय पगार असेल, मानधन असेल. फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 8 दिवसांची रजा अनुदान असेल. म्हणजे एका वर्षासाठी 12 महिन्यात 8 दिवसाची रजा तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर अपघाती विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहेत. ITI मार्फत तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहेत. त्याचबरोबर 12 महिन्याचे फील्ड वर्क ITI बॉम्बे मुंबई यांच्यामध्ये राबवला जाणारा विशेष अभ्यासक्रम शिष्यवृत्ती पूर्ण केल्याचं शासनामार्फत तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळणार आहे. अशा पद्धतीच्या अटी शर्ती काय आहेत, निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते पण आपण बघणार आहोत. निवड प्रक्रिया इथं तुम्ही निवड प्रक्रिया या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा त्यांची पात्रता काय आहे तर तुमचं वय 21 ते 26 वर्षादरम्यान असलं पाहिजे. 8/5/2000 ते 8/5/2005 या दरम्यान तुमचा जन्म झालेला असला पाहिजे. शैक्षणिक पात्रता तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा किमान तुम्हाला 60% गुण मिळालेले असले पाहिजेत. तुमच्याकडे कामाचा अनुभव असला तरी उत्तम. निवड कार्यपद्धती कशी असणार आहे तर पहिल्यांदा ऑनलाईन पद्धतीनं वस्तुनिष्ठ चाचणी आणि निबंध लेखन यावर परीक्षा असणार आहेत. त्याचबरोबर वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या 210 उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात येईल. आणि पुढील टप्प्यामध्ये 210 उमेदवारांचे केलेल्या निवडीचे मूल्यांकन होणार, त्यांची वैयक्तिक मुलाखत होणार आणि अंतिम निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहेत. अशा पद्धतीची ही निवड प्रक्रिया असणार आहे. आता यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचं, त्याचबरोबर या वस्तुनिष्ठ चाचणीचे स्वरूप कसे आहे हे सगळं इथं दिलेलं आहे. तर आता परत मुखपृष्ठावर जाणार आहोत आणि ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचं ते पाहणार आहोत. आता पहिल्यांदा इथं अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं नवीन पेज ओपन होईल. अर्ज प्रक्रिया उमेदवारांसाठी 8/6/2026 पासून सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज सुरू झालेले आहेत. पहिल्यांदा तुम्हाला या मुख्यमंत्री फेलोशिप अर्ज प्रक्रियेमध्ये 4 टप्प्यामध्ये तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायची आहे. पहिल्यांदा तुम्हाला नोंदणी करायची आहे, त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल तुम्हाला तयार करायची आहे, अर्ज भरायचा आहे आणि मग शुल्क तुम्हाला भरायचं. अशा पद्धतीने 4 टप्प्यामध्ये ही अर्ज प्रक्रिया होणार. अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला ज्या काही सूचना दिल्यात या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि खाली आल्यानंतर इथं अर्जासाठी पुढे जा, साइन इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज परत ओपन होईल. आता मित्रांनो, प्रथमच तुम्ही या वेबसाईटवर आल्यामुळे तुमचं इथं लॉग इन, युजर आयडी, पासवर्ड नसणार आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं, इथं न्यू युजर रजिस्टर हिअर, नवीन वापरकर्ता येथे नोंदणी करा, हे जे काही नाव दिसतं या नावावर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो काही चालू स्थितीतला जो काही ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे एक बॉक्स येईल, त्या बॉक्समध्ये तुम्हाला जो मेल आयडी टाकलाय त्या मेल आयडीवर एक OTP प्राप्त होईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात राहील, सहज राहील, कठीण असा पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर कन्फर्म पासवर्ड मध्ये पण तोच पासवर्ड तुम्हाला टाकायचा आणि इथं दिसत असलेला जसा दिसतो तसा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि इथं टिक मार्क करायची आहे. बॉक्सला, चेक बॉक्सला टिक मार्क केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन येतील, ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि खाली आल्यानंतर इथं आय अग्री या बटनावर क्लिक करायचं आणि मग रजिस्टर नोंदणी तुम्हाला करायची आहे. रजिस्टर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल ओपन झालेली दिसेल. आता मित्रांनो, प्रोफाईल अशा पद्धतीनं ओपन झालेले तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा वैयक्तिक तुमची माहिती भरायची आहे, त्याच्यानंतर तुमचा ऍड्रेस तुम्हाला डिटेल्स इथं भरायचे आणि त्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा. असे 3 टप्प्यामध्ये ही प्रोफाईल तुम्हाला भरायची आहे. तर या प्रोफाईलमध्ये नेमकी माहिती कशा प्रकारे भरायचं, पहिलं तुमचं नाव, तुमचं मधलं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव,
ही पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर इथं उमेदवाराचे पूर्ण नाव तुम्हाला इथं दिसून जाईल. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, त्यानंतर तुमचं जे काही लिंग असेल मेल फिमेल तुम्ही इथून निवडायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. जन्मतारीख निवडत असताना जो काही कॅलेंडरचा आयकॉन आहे त्या आयकॉनवर क्लिक करायचं. प्रथम तर तुम्हाला तुमचं वर्ष निवडायचं आहे. वर्ष निवडून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा महिना निवडायचा आहे. महिना निवडून झाल्यानंतर तुम्हाला तारीख निवडायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची जन्मतारीख निवडू शकता. त्यानंतर तुमचं जन्म ठिकाण जे काही जिथं ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला ते ठिकाण तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं वैवाहिक स्थिती काय आहे, तुम्ही लग्न झालेलं आहात किंवा बिन लग्नाचे आहात किंवा डायव्होर्स झाला असेल, जे काही तुमचं स्टेटस असेल ते स्टेटस तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जी काही मातृभाषा असेल ती मातृभाषा तुम्हाला इथं निवडायचं आहे. माझी मराठी भाषा आहे तर मी मराठी भाषा निवडत आहे. त्यानंतर तुमचा जो काही आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक पॉपअप मेसेज दाखवला जाईल आणि ठीक आहे इथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक नवीन पेज परत ओपन होईल. इथं तुम्हाला तुमचा जो काही पत्ता असेल, संपर्काचा पत्ता असेल किंवा तुमचा कायमचा जो काही पत्ता असेल तो तुम्हाला पत्ता या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय इथं विचारलं आहे की तुमचा कायमचा पत्ता तुम्हाला इथं टाकायचा. जो काही तुमचा कायमचा पत्ता असेल तुम्ही तो इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची खून, तुमचं घर कोणत्या ठिकाणी आहे, तिथं काही खून जवळपास काय आहे का, शाळा वगैरे मंदिर वगैरे अशा प्रकारचं असेल तर त्या पोस्ट ऑफिस असं काय असेल तर तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचा देश तुम्हाला इथं निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं महाराष्ट्र जे काय असेल, राज्य जे असेल ते राज्य तुम्हाला निवडायचं. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका, त्यानंतर क्षेत्राचा प्रकार म्हणजे एरिया टॅब, तुमचं क्षेत्र जे आहे किंवा तुमचं जे घर आहे किंवा तुमचं जे गाव आहे ते ग्रामीण भागामध्ये येतं किंवा शहरी भागामध्ये येतं तुम्हाला इथून निवडायचं. जर ग्रामीण भागामध्ये येत असेल तर रुरल, शहरी भागामध्ये येत असेल तर अर्बन किंवा तुमचा आदिवासी भागामध्ये असेल तर ट्रायबल, असे प्रकारचे तुम्हाला इथं ऑप्शन दिले आहेत. तिथून तुमचा जो काही प्रकार असेल तो प्रकार तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्या शहराचं म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या गावचा पिनकोड नंबर जो असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. इथं तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर एकच असेल तर येस निवडायचा आहे आणि जर समजा एक नसेल तर तुम्ही नो निवडू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या पुढे तिसरं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा उमेदवाराचा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. इथं रिकॅप्चर चेहरा पुणे या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आणि इथून तुम्ही तुमचा चेहरा किंवा फोटो अपलोड करू शकता. अशा पद्धतीनं परत खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर परत तुम्हाला इथं चेहरा कॅप्चर करा ऑप्शन दिसतो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत तिथं अपलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं छायाचित्र परत तुमचं एक अपलोड होईल. परत खाली यायचं आहे. इथं तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे, स्टार्ट करायचा आहे. स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पॉपअप किंवा मेसेज विचारला जाईल तर अलाव या बटनावर क्लिक करायचं आहे आणि परत तुम्हाला इथं तुमचं रेकॉर्ड 2 मिनिटासाठी तुमची माहिती, तुमचा पत्ता, तुमचं नाव ही सगळ्या गोष्टी सांगायचं आहे आणि मग रेकॉर्डिंग स्टार्टेड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं रेकॉर्ड सुरू होईल आणि नंतर ना सेव्ह या बटनावर तुम्हाला काय करा, अपलोड या बटनावर क्लिक करायचं आणि व्हिडिओ तुम्ही अशा रीतीनं सेव्ह करू शकता आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर खात्री आहे का, येस म्हणायचं आहे. येस म्हटल्यानंतर तुमची सर्व माहिती भरून होईल. अशा पद्धतीने ही प्रोफाईल तुम्ही भरू शकता. आता तुमच्या समोर इथं अप्लाय अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम हा ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं अर्ज ओपन होईल. यामध्ये तुमची बेसिक डिटेल्स अगोदरच घेतलेली आहे ती तुम्हाला इथं दिसेल. ऍड्रेस डिटेल, तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल, एक्सपिरियन्स डिटेल्स, ऑदर डिटेल्स, एक्झाम लोकेशन तुम्हाला इथून निवडायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. प्रोफाईल समरी, फी पेमेंट आणि ऍप्लिकेशन फॉर्म अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येणार आहे. सर्व माहिती सोपी आहे मित्रांनो. इथं पहिल्यांदा तुमची डिटेल्स आहे ते सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज दाखवला जाईल, तुम्ही ठीक म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काय ऍड्रेस असेल तो ऍड्रेस तुम्ही मगाशी भरलेलाच आहे. त्यानंतर परत खाली यायचं, सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स, तुमचं जी काही 10वी 12वी आणि पदवी झाली असेल ती पदवीची माहिती संपूर्ण तुम्हाला इथं भरायची आहे. इथं तुम्हाला जर अनेक माहिती भरायची असेल तर ऍड ऑप्शनवर क्लिक करायचं आणि मग तुम्ही तिथं या ठिकाणी शैक्षणिक
तर इथून निवडू शकता. तुमची 10वी 12वी डिप्लोमा काय झाला असेल त्याच्यानंतर तुमचं केंद्रशासित प्रदेश किंवा तुमचं राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे. इथून तुमचं जे काही 10वी 12वी डिप्लोमा झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तुमचं शैक्षणिक पहिल्यांदा 10वी निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जो काही राज्य आहे ते राज्य तुम्हाला निवडायचं आहे. इथून तुमचं जे काही बोर्ड आहे ते बोर्ड तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमची शिक्षणाची स्थिती, तुम्ही फेल पास असाल ते तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं शिक्षण पूर्ण होण्याचा महिना तुम्हाला इथून निवडायचा आहे, वर्ष महिना जे काही असेल ते. त्यानंतर तुम्हाला पडलेली टक्केवारी आणि तुम्ही इथं काय करायचं आहे, परत तुम्हाला जर दुसरी माहिती ऍड करायची असेल तर ऍड जोडा. त्यानंतर परत इथून तुम्ही 12वी निवडू शकता. अशा पद्धतीने सर्व माहिती तुमची शैक्षणिक तपशील तुम्ही इथून भरू शकता आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. आता मित्रांनो, ही माहिती मी भरलेली नाही त्यामुळं मला माफ करा. अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक कॉलम मधील किंवा प्रत्येक माहिती भरू शकता आणि शेवटी फी पेमेंट करू शकता. आता पुढची माहिती मला दाखवणं हे युट्यूब पॉलिसीच्या विरुद्ध असल्यामुळे मी दाखवू शकत नाही, क्षमा असावी. आता अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.